त्या नंबरवरून हेच बोलत होते. मी कधी कॉल केला तुला? हा, का खोटं बोलतो? मारी नाही केस. येस, मला आठवलं. त्या दिवशी माझा फोन अचानक गायब झाला. मला आठवतंय मी बेडरूम मध्ये ठेवलेला. मी सगळीकडे शोधला फोन, रूम मध्ये शोधला, बाहेर शोधला, पण फोन सापडत नव्हता. आणि अचानक परत बेडरूम मध्ये संध्याकाळी सापडला. काय प्लॅन बनवलाय दादा. वाव. ऐश्वर्या, वाटेल ते बोल नकोस, कळलं ना? अरे का खोटं बोलतोयस तू? सारंग, विश्वास ठेव माझ्यावर. मी याला कधीच कॉल केला नाही. मी शपथ घेतो आई, मी खरंच कॉल नव्हता केला. मी का कॉल करू सांग ना? लॉजिकली विचार कर. जर मी याला कॉल केला आणि तुला त्याला पकडून दिलं तर हा सर्वात पहिले माझंच नाव घेईल ना. मी का करीन असं? सारंग, खरंच सांगतो, मी नाही केलं. आई शपथ सांगतो तुला, मी नाही केलंय. याचं उत्तर सोपं आहे. जगाला मी कसा सुधारलोय, मी कसा चांगला आहे हे दाखवण्यासाठी तू हे सगळं केलंस. स्वतःचा चांगुलपणा सिद्ध करण्यासाठी केलंस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त मी कसा चांगला आहे हे दाखवून नाही चालत. त्यासाठी मनापासून चांगलं असावं लागतं. मला एक गोष्ट कळतच नाही, तुमच्यासारख्या लोकांना चांगुलपणाचा आव आणून काय दाखवायचं असतं हा? आणि कमालीची गोष्ट बघ, ज्या व्यक्तीला तू माझ्यासाठी पकडून आणलंयस तीच व्यक्ती तुझं नाव घेतेय. म्हणजे किती बिनसलं असेल तुमच्यात. हे तू का खोटं बोलतोस रे? माझं नाव का घेतलंस तू? मी कधी कॉल केलाय तुला? हा, ठरलेली रक्कम जर तुम्ही दिली असती तर मी का बोललो असतो असं? राजकुमार दादा, का मारतोयस त्याला? मॉम बघा, राजकुमार दादाने माझ्या अगेन्स्ट प्लॅन बनवला. त्याला पैसे द्यायचे कबूल केले. पैसे नाही दिले म्हणून हा प्लॅन उघडकीस आला, नाहीतर मी अडकले असते. पुन्हा एकदा मी तुमच्या नजरेत वाईट झाले असते. का केलंस असं राजकुमार दादा? मी काय बिघडवलंय तुझं? ऐश्वर्या, वाटेल ते बोलायचं नाही. हे तू का खोटं बोलतोयस रे? हा, का खोटं बोलतोयस? दादा थांब थांब. आता खरं काय आहे ना ते पोलिसाला विचारते. देवाला फोन केलाय मी. देवा येतच असेल. ए चल चल. कळेल मला, लवकरच कळेल कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं ते. मी हे नक्की शोधून काढेन. आणि तोवर माझा तुम्हा दोघांवरही विश्वास उरलेला नाहीये. आणि माझ्या घरात मला ही घाण नकोय. सावली, सोहम, तू प्रोड्युसर सरांसमोर असं का बोलत होतास? डार्लिंग, तसं नव्हतं ते. उलट मी त्यांना जाणीव करून देत होतो की तू किती मोठा त्याग करते असते. माझ्या अशा बोलल्याने ना तूच त्यांच्यासमोर महान होणार होतीस. अरे पण हे महान काम करायच्या आधी मला कल्पना तरी द्यायची होतीस ना. मला वाटलं की तू अचानक पलटी मारलीस की काय. डार्लिंग, मी तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का कधी? आणि तसंही मी तुला सांगितलंय ना की मी तुझ्या प्रत्येक निर्णयात तुला साथ देईन म्हणून. हो, मला माहिती आहे. पण सोहम, तुला खरं सांगू, हा निर्णय घेताना मला असं जराही नाही वाटलं की मी काही चुकीचं करते म्हणून. रादर मम्माला तर मी दाखवूनच दिलंय की तिने निवडलेल्या वाटेवर मी कधीच चालणार नाही. आता मी माझा मार्ग निवडलाय. रादर मी आता तिच्या सगळ्या बंधनातून फ्री झाले. हे बघ, मला माझी नवीन वाट दाखवणाराचा फोन आलाय. स्पीकरवर ठेव ना. हॅलो सर. तारा बेटा, एक बातमी द्यायला मी तुला फोन केलाय. कोणती बातमी? आपल्या फिल्मचा मुहूर्त मी थोडा पुढे ढकललाय. का अचानक असं का केलं सर? एक मिनिट, मम्माने काही केलंय का? म्हणजे तुम्ही सांगू शकता मला तिने काही केलं असेल तर? सर हे बघा, मला ही फिल्म करायची आहे. टेनी कॉस्ट
आणि आता माझी स्वप्न पूर्ण होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही मला, माझी मम्मा सुद्धा नाही. तारा 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 रिलॅक्स, शांत हो. हे बघ, असं कुणी काही केलेलं नाहीये. हे बघ, मीच विचार केला की तुझा एवढा मोठा शो होणार, एवढी पब्लिसिटी होणार, मग त्याचा फायदा आपल्या फिल्मला होईल ना. आणि या पब्लिसिटीसाठी मला एवढा खर्च करायला लागला असता, तो पूर्ण वाचेल ना. पण मला गायचं नाहीये, त्याचं काय? हे बघ बेटा, मी समजू शकतो, पण तू तयार झाली होतीस ना, मग आताही तयार हो. हे बघ, असं समज की आपल्या फिल्मच्या फायद्यासाठी हे सगळं तू करतेस. तर ठरलं, तू हा शो करतेस आणि हा शो बघायला मी येईन. ठीक आहे, बाय. डार्लिंग, हॅपी? प्रॉब्लेम सॉल्व्ड. अहो हे सगळं काय सुरू आहे? राजकुमार सर असं कसं करतील? दादाने असं काही केलं नसेल सावली, तो उगाच काही बोलतोय सदाशिव. मला हेच कळत नाही की ह्या सगळ्याच्या मागे कोणाचा हात असेल. पण बघा ना, ऐश्वर्या मॅडमच्या फोनवरून त्याला फोन गेला होता, म्हणजे ह्याचा अर्थ हाच होतो की ऐश्वर्या मॅडमने हे सगळं केलं असेल. हो ना? पण तो म्हणतो ऐश्वर्या वहिनीला तो ओळखतच नाही. खोटं बोलतो सावली तो. कोण खरं कोण खोटं काहीच कळत नाहीये. सारंग दादा, अरे अरे काय काय झालं? आधी उठा. काय झालंय? कुठे होतात तुम्ही? कधीपासून वाट बघतोय मी तुमची. अरे आम्ही इथेच आहोत, तू कुठे वाट बघतोयस? माझ्या रूम मध्ये. अरे म्हणजे शोधत होतो रे दादा, समज ना. अरे मग असं सांग ना, काय झालं? काय एवढं एक्साइटेड काय आहेस तू? सारंग दादा, आज मी खूप खुश आहे. हो ते दिसतंय, काय झालंय ते सांगा. सो सारंग दादा, सावली वहिनी, माझी कोड बायको गाणं गायला फायनली तयार झाली आहे. तो ताराच करते. कॉंग्रॅच्युलेशन. पण असं लगेच कसे काय तयार झाली ती? काय जादू काय झाला? आता जादू अशी झाली की आमचे जे प्रोड्युसर आहेत ना, त्यांनी त्यांच्या मुहूर्ताची तारीख थोडी पुढे ढकलली. एकच सेकंड, मी भैरवीजींना कॉल करतो. जगन्नाथजींनी त्यांचं काम केलंय. ते नेहमीच आपली मदत करतात. माझी आयडिया होती. बोल सोहम. हॅलो भैरवीजी, नमस्कार. खूप आनंदाची बातमी आहे. तुम्ही कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात करा. तुमची मुलगी फायनली गाणं गायला तयार झाली आहे. काय काय बोलतोयस काय सोहम? हो. अरे पण कसं? प्रोड्युसर काय म्हणाले ते? ऍक्च्युली आमचे जे प्रोड्युसर आहेत ना, त्यांनी त्यांच्या मुहूर्ताची तारीख थोडी पुढे ढकलली. काय सांगतोयस काय सोहम? सोहम असं असेल ना तर देवच पावला रे. तुझ्या तोंडात साखर पडो. सोहम तुला नाही माहिती, तू मला केवढ्या मोठ्या स्ट्रेस मधनं वाचवलंयस.